आकाश आणि विकास ही जोडी पाहायला फक्त मिळतं ना. ते दोघं डेंजरच आहेत ना. एक नाही लागलं दुसरा लागतच काही सत. पाणी पाहिजे का? पाणी पाहिजे आकाशला, पाणी पाहिजे बघा. ना मनात वाटतं सिद्धांत ना आता तो पाणी पिल ना नंतर पाणी पाजील. टाइम लावताना रे पाणी गौरा पिताना काय आम्हाला पीच सारवायचे नंतर. ज्याचला चालू करा मॅच. माली सांग या ना. पोरा ना घरा काम नाही करणार पण इथे पीच बार सारवतील. नाही पोरा अशीच ही घरांना जेवल्या टाट नाही उचलणार पण इथं आल्यावर बघ मांडव साफ करतान, झारू मारतान, पिचक सारवतान ना. ती मेहनत आहे ना. नपाट्या के भरतान. विकास आणि आकाश ही जोडी बघायला मिळतं आपल्याला. रोहित बॉलिंग साठी रोहित आपण बघता. आकाश न विकास ही जोडी मैदानामध्ये बघायला मिळतं देश संघाच्या माध्यमातून. तर रोहित पहिला षटक हाताळण्यासाठी पहिली ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झाले. विकास विकाससाठी पहिला चेंडू उरवले अवियनच्या फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी योले छक्का. षटकार ठोकले विकासने. विकासचे बॅट मशिया यो छक्का बघायला मिळाले पहिलेच बॉलवर. अटॅकिंग फटका. दुसरा बॉल पुन्हा एकदा हवेंच्या केलून करले वाकरे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला. षटकार मारीन लांब लांब. विकासनी लागोपाठ 2 बॉल 2 सिक्स मारल्या. बघा आता तिसरा मारील का. रोहितला चांगली गोलंदाजी करायला लागेल. आता चांगली बॉलिंग टाकायला लागेल आपल्या संघाला कमबॅक करायचा असेल तर एडुसन संघाच्या माध्यमातून. तिसरा बॉल रोहितचा. परत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलता. मोठा फटका मारायचा होता विकासला. बॅट वळला नाही बॉल. डॉट बॉलले. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. धाबा धापलकावरती 12 धावा एडुसन देश संघाच्या. तीन चेंडूचा खेळ संपले. 12 धावा. चौथा बॉल विकाससाठी परत एकदा. एक कंटेनर 2 टमटम. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चीन टपाक टमटम. मध्ये पहिले सुरुवात केले जबरदस्त विकासनी.
नबीने सांगलेला ना तो आता एक तर पाणी पाजील नाही तर पाणी पिल ना पाणी पजलं त्याने आता. परत चांगला फटका गॅप मशा बॉल चालले सीमा रेषेच्या बाहेर येतो यो चौका विकासच्या बॅट मधनं. कुठल्यान त्याच्यावर 22 धावा विकासनी कुठल्यान. जबरदस्त बॅटिंग करतो विकास स्ट्रायक वरती. रोहितला आता कमबॅक करायला लागेल. चांगला बॉल होता रोहितचा कार्पेटच्या माध्यमांशी चालले फिल्डर येत तिथं चांगला क्षेत्ररक्षण झालता. फिल्डर बघायला मिळालं तिथं भूषण होता भूषण. चांगला क्षेत्ररक्षण 2 धावा मिळल्या. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा दादायो किंग मेकर डोंबिवली शहराचा कातळी गावाचा विनोद दादायो किंग मेकर. नव तरुणांचा गोर गरिबांचा विनोद दादायो लय दिलदार. नव तरुणांचा गोर गरिबांचा विनोद दादायो लय दिलदार. धन्यवाद. पहिली ओव्हर संपली. 24 धावा धापलकावरती पाहायला मिळतात देश संघाच्या. दुसरी ओव्हर बॉलिंग मार्क सज्ज झाले लालचंद. दुसरे एडुसन संघाच्या माध्यमांच्या आपण बघता ही मॅच एडुसन विरुद्ध देश अशी मॅच 4 ओव्हरची मॅच सेमी फायनलची मॅच आजच्या दिवसांची शेवटची मॅच बघता आपण. पहिली ओव्हर झाले 24 धावा. रोहितचा समाचार घेतले आकाश आणि विकासने. 6 बॉल 24 धावा मारल्या. आता आकाश झाले स्ट्राईकला. लालचंद बॉलिंग साठी सज्ज झाले. आकाशसाठी आस्ती केले बॉल तिथं बाला आले. बालाने आरोला बॉल फेकले लालचंद दादाची जवळ. 1 धाव मिळले. एका धावेच्या मदतीनं धावा 25 देश संघाच्या. दुसरा बॉल लालचंदचा फुलटॉस होता. बॅट वे येत नाही. विकासचे डॉट बॉल ची समाप्ती होतं. दोन बॉल झाल्यान धावा 25. इथं शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता त्याला फेकून दिले स्क्वेअर लेग सीमा रेषेचे बाहेर. 6 धावांसाठी विकासच्या बॅट मधनं आणखीन एक दर्जेदार षटकार. लेजंड प्लेअर सुभाषना पाटील यांचं शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. 31 धावा झाल्या धावफलकावरती देश संघाच्या. विकास कावनरी काय माहिती नुसत्या छगन चौकच मरत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केली. आता तिथं बाला त्यांनी चांगला क्षेत्ररक्षण केला. बॉल फेकले तोपर्यंत एकच धाव मिळतं ना. 1 धावेच्या मदतीनं 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॉल संपल्यान दुसऱ्या षटकांचं. चांगला फटका होता आकाशचा. 1 धाव करून त्यांनी स्ट्राईक दिली विकासला. त्याला माहिती विकासने आज
मला वाटतं डालमुंडी खाली असेल. चांगला दबादब षटकार मारतो तो. जावा दापलकावरती लाचचा बॉल. फुलटॉस बॉल येविलिस गॅप मध्ये खेळून करले. चेंडू चालले सीमा रेषेच्या बाहेर. येते विकासच्या बॅट मधनं. अजून एक यो. विजय विजय वरोलचा विजय. डीजे मास्टर. तिसरी ओव्हर. बॉलिंग मार्क वर सज्ज झाले भूषण. भूषणनी चांगली बॉलिंग टाकलेली पिशेलची मैदानात आमदार चषकामध्ये. तोच भूषण आपण बघता आहोत. चषकामध्ये हार्दिक स्वागत. सध्या त्यांनी फलंदाजीवरती म्हणजे बॅटिंगवर लक्ष दिले. त्याचं लक्ष रतनबुवाचे फोर व्हीलरवर. दोन ओव्हर झाले. 37 धावा धापलकावरती लागल्या 2 ओव्हरीच्या नंतर. खतरनाक बॅटिंग केली इथं विकासनी. 10 बॉल 35 धावा विकासचे बॅट मस्त बघायला भेटल्या. आता आकाश स्ट्राईक वरती असेल. 2च बॉल केले 2 रन केले आकाशनी म्हणजे स्ट्राईक देण्याचा. इथं मोठा फटका मारायचा प्रयत्न केले. हवेनं बॉल. रोहित आले चेंडू खाली ना. रोहितनी चुकी केली नाही. कॅच पकडली ना. आकाशच्या खेळीचा अंत झाला. बॅटिंगला हित्या ना भूषण. गोलंदाजी मार्क पहिलेच बॉलला विकेट भेटले त्याला. भूषण चांगली बॉलिंग केली त्यांनी पिशिलीच्या मैदानात. आज तो शिड्डूंच्या मैदानात बी चांगली बॉलिंग करतो. पहिलेच बॉलवर विकेट घेतले आकाशची. आता इथे आले. इथे बी एक चांगला फलंदाज आहे. चांगला बॅट्समन आहे. देश संघाचा नेहमी तो लांब लांब 6 मारित असतं ना. शिड्डूंचा इथे तिथे स्कूटीवर बसले. मॅच बघतो तो. त्याचे पेपर आहेत तरी बी. दुसरा बॉल भूषणचा. इत्यासाठी शॉर्ट बॉल होता. पुल केले ना. पाठवून दिले सीमा रेषेच्या बाहेर. मोठा फटका. अले यो छक्का. असं सांगतं. चुकीचा बॉल टाकतोस तू. 43 धावा दापलकावरती.
परत मोठा फटका मारायचा प्रयत्न केलता, बॅटला बॉल लागला नाहीये. यो बॉल हुकले भूषा इत्या. इथे षटका मारल्यावर बाहेर प्रेक्षकांनी कॅच घेतली आईबा कॅच तर त्यांना 200 रुपये भेटतील. तांबा कॅच ज्या मस्त सुयोग कन्स्ट्रक्शन 5577 कडून. भूषणचा यो बॉल हुक केले, क्षेत्ररक्षक आहे तिथं, फिल्डर फेकले बॉल. तोपर्यंत फक्त एकच धाव भेटले. 1 रनचे मदतीने रन झाले 44. तिसऱ्या ओव्हरचे 4 बॉल झाले आणि 44 धावा धापलकावरती बघायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये रोहितने 24 धावा दिल्या, त्यानंतर लालचंद दादानी 13 धावा दिल्या. ना आता भूषानी 7 धावा दिल्या. आकाश विकाससाठी यो बॉल टप्पा पडला ना त्याच्या डोक्यावल्या गेला. पंच वाईटची कोण करतात, अतिरिक्त धाव भेटत. आपटी बार ढकलेला त्याने. 45 धावा. 5वा बॉल. यावेळी फटका हवेन, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल टिपले ना खेळ संपले विकासचा. लास्टचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा भूषणचा. हिमांशू स्ट्रायक वरती 45 धावा धावपलकावरती लागल्या देसकरांच्या. मॅच बघता आपण एडुसन विरुद्ध देसाई. इथे हिमांशू साठी पहिलाच बॉल उडवले हवेन, क्षेत्ररक्षक चेंडूचे खाली. झेल चोरले ना चेंडू जेला सीमारेषेच्या बाहेर. हिमांशूच्या बॅट मधनं आल्या मोठा फटका षटकार. चोरली त्यांनी चक्क्यांजेला बॉल. 6 धावा भेटल्या देसकरांना. आदेशचे जर्सीचा नंबर 1001 म्हणजे मथुर बैलाचा तो मोठा फॅन असेल मला असं वाटतं. त्याची हाईट बी कमी पारली ना तर त्यांनी आरामात झेल कॅच पकडलीच ती, पण तसा झाला नाही. कदाचित त्यांनी कॉम्प्लेन नसेल पिला लहान असताना म्हणून त्याची हाईट ना मारली. कोणी राग मानून नका जाओ. 3 ओव्हरीन 51 रन केल्या देसकराई. 2 गाडी गमावल्यान ना 51 धावा कुठल्यान. लास्टची ओव्हर जेवणले प्रदीप. पहिलाच बॉल उलटा झाला ना चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकारले हित्याच्या बॅट मधनं. त्यांनी
चौक्याच्या मदतीन 55 धावा देश संघाच्या. परत लॉप केले आवेन क्षेत्ररक्षक चेंडूचे खाली कॅच टिपले ना खेळ खापले फलंदाज हित्याचा. बालासाठी जरा जोरदार टाळ्या वाजू दे. जबरदस्त कॅच घेतली. मोरेश्वर उर्फ मोर्या बॅटिंग साठी. लक्षा बैलाचा तो फॅन देवरूंचे लक्षा बैलाचा फॅन त्याचे जवळ असतं बैल सांभाळायला जेव्हा इकडं शर्ती असताना आपल्या इकडं तेव्हा तोच नियोजन करतो बैलाचा. तो असेल आकाश असेल विकास असेल मोगली असेल हे सगळं ते बैलाचं नियोजन करत असतात. इथं हलक्यातन केले क्षेत्ररक्षक चेंडूचे धावलेले बॉल अडवले ना फेकले तोपर्यंत एक धावले. एक धावेच्या मदतीन 56 धावा धाव फलकावरती. तीन बॉल झाल्या. लास्टची ओव्हर हिमांशू आता स्ट्राईकला. हिमांशूने एक छक्का मारले कॅच सोडली ना तो छक्यांजेला बॉल छक्का मारले हिमांशूने. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बघाचा हिमांशू कशी बॅटिंग करील किती धावा इथं करील देश संघ. 56 धावा तर झाल्या. अजून किती धावा इथून होतील देश संघाच्या. विनंती करता पाच पाच खेळवा जरा मॅच. इथं हेलिकॉप्टर उरवाचा होता हिमांशूला तिथं चुकीचा क्षेत्ररक्षण रोहित करणं. एक धाव आणि दुसरी धाव बी पुरी केली मोर्या दादांनी ना हिमांशूनं. 2 धावा मिळल्या आणि 2 धावेच्या मदतीनं 58 धावा धावफलकावरती. इथं फुलटॉस बॉल फेकून दिले सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हिमांशूच्या बॅट मधनं योले छक्का. नो बॉल असेल आणि 9 वळले छक्का या 7 धावा. 7 धावांच्या मदतीने धावा धावफलकावरती 65 धावा धावफलकावरती बघायला मिळताना देश संघाच्या अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. क बॅटिंग केले पहिले विकास आकाश नंतर हिमांशू खतरनाक बॅटिंग. फ्रीटचा बॉल इथं परत मोठा पटकायले हिमांशूच्या बॅट मधनं कव्हरचे क्षेत्रान केलून काढले बॉल गेले सीमा बार अले यो षटकार. धावा ना शिड्डूंचा राज पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचा. लाचचा बॉल चांगला फटका आहे रोहित तिथं चांगली फिल्डिंग रोहितची फेकी पण चांगली पण इथं कलेक्टिंग झाली नाही. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नान फलंदाज हिमांशू बाद
पहिला सत्र समाप्त झाले. देश करावी 72 धावा कुठल्यांना 73चा लक्ष ठेवले एडुसन संघाच्या समोर. त्या धावा कशा प्रकारे काढील एडुसन की धावसंख्येला रोख लावेल देश संघ ऐकण्यासाठी जाव आवाज नेतिवलीचा प्रथमेश ठाकूरचा. सिद्धांतजी माळी आपला मनपूर्वक आभार. सामन्याकडे वळणार आहोत. 24 चेंडू आणि 73 धावांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज आपण पाठवून द्या. आगरी भाषेत समालोचन आपण यापूर्वी ऐकलं सिद्धांत माळी यांच्या माध्यमातून. महत्वाचं आहे कारण आपल्या भाषेचा अभिमान प्रत्येकाला असणे महत्वाचं आहे. बॉल चेक करताना सध्या आयोजक यामा सांगले का आपण खेळता आगरी बघणार आगरी मॅच आगरी ठेवल्यान कॉमेंट्री पण आगरीन वाव दे. तर करायचे आहेत 23 बॉल 73 निघतील का नाही बघू आपण आता. क होते मॅचिन 4 ओव्हरींची मॅच आहे. पहिले ओव्हरीन रास घातक बॅटिंग गेली दोघाही. विकास त्यांनी तर पाणीच पजला 35 बनवले आणि आकाशनी 2 रन बनवले. 11 इत्यानी हिमांशूनी बनवले 21. भाई हिमांशू मिनी पहिले सांगलेला हिमांशू डेंजरच खेळतं. याच्या पहिले त्यांनी 21 मारलेला ना डबल 21 2 मॅचेत त्यांनी 42 रन मारल्या. मोर्याला जायच्या शर्तीनं वाटतं त्यांनी एकच रन मारली. 72 झाल्या 73 काराचे आहेत. पहिला बॉल मात्रे पहिलाच बॉल सोडून दिले. व्हाईट बॉल पंच सांगतात एक्स्ट्रा रन भेटते सिंगलनी. पहिलीच रन स्कोरबोर्डवर एडुसकर आमचं एडुसण्याचा कॉमेंटर हे करण कालन तो बघता आले आमची मॅच लाईव्ह त्याचं पण स्वागत करू आपण. पहिले बॉलवर 1 रनले ना एक्स्ट्रा रन भेटले. मात्रे परत एकदा बॉलिंग मार्कवर या बेलेस बघा काय बॅटिंग तुम्हाला पाहायला भेटतंय. पहिलाच बॉल एक्स्ट्रा आला त्याच्यानंतर प्रदीपने ठोकलाय षटकार.
जोरी घालायलाच लागतील आता. चांगली उपट घेतली पहिलीच. पाटणं दांडकात या डायरेक्ट ना. अशा उपटी घालायलाच लागतील आता. प्रदीप माहित आहे आपल्याला भाई, उपटी घालायला ओळखला जातो तो ना. आता अशीच चांगली बॅटिंग त्याला करायलाच लागेल. षटकार आले, 6 धावा भेटल्यान. फुलटॉस ऑन साईडला केले. दोघं फक्त बघत राहिल्यान. नितीन ना आकाश एकमेकांक बघत राहिल्यान. त्यांच्या मधून 4 धावा. रंगाबाईचा पोऱ्या तिथं हे हितेश कट्टर समर्थक शिरडोन संघाचा. कट्टर फॅन आहे शिरडोन संघाचा ना. रंगाबाई आमचा ब संघाचा. अकरा रन झाल्या. बाबा डबल. आता गॅप मध्ये जाईल का बघायचा. आकाश धावत ना. बॉल निघून चालले मिड विकेटच्या बाहेर. 4 धावा. संघ खेळतं मैदानांना. देस बोलल्या सावली मैदान देस आहे. छकड्यांच्या बिंजोडच्या शर्ती आपण तिकडे बघताव. 26 जानेवारीला सागर पराट गेलतं आड्यान. काही ना बघायला हटला. बुक्का झाला. 2 चौकाल्यान. बाबा निघून यावेळेस ऑन साईडला केले पटका चांगला. ज्युनियर नितीनला आपण बघता थोडं पंबल होतं. दुसऱ्या अटी पलटल्यानं 2 भेटतील. 2 रन पुऱ्या केल्याने इथं बघता बघता 2 धावफलक पुढे. आता रन झाल्यान 17चा कचरा कोणला असेल बघू. मयूर मात्रेला कचरा असेल का कालनला कचरा आहे बघूया. स्ट्राईक वर प्रदीप कालनला आपण बघता. 17 झाल्या ना. 16 प्रदीपच्याच बॅटमधले आल्यान. सतीशला काय बॅटिंग द्यायचीच ना वाटतं. विचारित केलं प्रदीपनी. एकटा तर मग एकटाच मारीन. यो बॉल चांगला होता पण बॅटची एज लागले बाहेरची ना. तिथं आरविल बॉल. बाबा फिल्डिंग बा काय डाय मारले शेटणी. तर डायरेक्ट जसं काय तिकडे तो पाण्या पावाला आले. डाय बी मारून बॉल पकडत. सावकाश हो बाला. आता येतो लागाचा कर ना तिकडे. कमरुद्दीन इकडे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये विकास पाटील सांगतं लवकर मॅच झाली तर बरा. तिकडे लक्ष वाट बघत. हे कोणी झाल्यान. लास्टचा बॉल मयूर ओव्हर द विकेटच्या इथं. बाबा डबल एकदा मोठा पटका केलाचा होता. पॉइंटला बॉल अडवला. 1 रन. बघा मी सांगलेला प्रदीपला स्ट्राईक त्याच्यावर ठेवायची वाटते. लास्टचे बॉल बरोबर 1 रन घेतली. ओव्हर पहिली गपले. पहिले ओव्हरच्या नंतर 20 रन झाल्या ना. आता 3 ओव्हरीन 53 करायचे आहेत. 3 ओव्हरीनं 53ची गरज. ओव्हरीन करायच्या आहेत 53. 3 ओव्हरीन 53 करायच्या आहेत. बाबा बैला कुठं चालवल्या नाही. शर्तीनं वाटते काही करा नाही. शर्ती शैल्यान वाटते ते हातात. गुलाल तर दिसतंय. गुलाल झाले काही ना. आज गोट्यावर चांगलीच पार्टी आहे. रिवर्स केले. बाबा यो बघ कसली उपट घेतली पाटणावर. इथे कॅच घेतल्या 200. बैल बघा कसा शर्यत गुलाल मारून आले. आज काही टेन्शनच नाही. आज गोट्यावर चांगलीच पार्टी आहे जंगी. बघा गुलाल बघा. तुम्हाला कॅमेरामॅन दाखविल. आमचा कॅमेरामॅन म्हणजे आमचा काचालाही घातक काही बी दाखविल. मॅम प्रमुरन कॅमेरामॅन बघा लय डेंजर आमचा चकडा.
चकडा बघा, क्या बात आहे, लय लाजवाब कॅमेरावर घे. यश आहे आमचा दुसरा सोनारपाड्याचा सोन्या. चला मॅच चालू करा. षटकार आले. प्रदीपनी पहिलेच बॉल मोरेश्वरच्या विरोधात रिव्हर्स केला, डायरेक्ट षटकार. रिप्ले बघा कसा यू पण डायरेक्ट बॅक करत मरतोय. प्रदीप म्हणजे लय घातक आहे. त्याचीच भीती आता, तो आवड झाल्या जीवन जीवेल. यो डबल उचलले ना, मारले डबल. लॉंगअपला फिल्डर धावतंय ना, काही ना कॅच काही ना बॅटणार. बॉल निघून चालले लॉंगअपच्या बाहेर. आता अंपर काय सांगते तर बघता. जी सर बोलताना चौकार आहे. टेन्शन घेते मुद्दाम गाणी वाजवतो. तुम्हाला माहित आहे रिव्हर्सला षटकार मारला ना, आता चौकार. जबरदस्त बॅटिंग आहे. प्रदीपने बघू मला वाटतं लास्ट बॉल 1 रन काढली. स्ट्राईक पाहिजे होती याला. या डबल यावेळेस पाईन लेगच्या वर्षा केला होता. कॅच चोरले रित्या, दुसरी कॅच चोरली का आजच्या दिवसात रित्याला. आता मात्र मला तर वाटतं मॅच झाल्यावर सगळे घेतील रिमांडमध्ये. मॅच झाल्यावर रिमांडमध्ये घेतील रित्याला आज. काही करा नाही ना. हातावर लागले त्याचे, तो बघ हात बघत एकसारखा. नाही इथे हातावर लागले त्याला काय आता बोलून फायदा आहे. इथं अंगते काय कॅच चोरता. अरे हातावत लागली त्याला करशी काय, पण नंतर रिमांडमध्ये घेतील. आता 2 रन बॅटल्या आणि धावा झाल्या 32. बाबा आता डबल इथ्याच्या वेळेला कॅच चोरली ना. ती इथे अंगोदा कॅच धरला पाहिजे आणि त्यानेच कॅच चोरली. आता काय कारण आहे. आता रित्या जापून बी ना देणार रित्याला. 1 रन भेटले, 33 झाल्यान. आता स्ट्राईक व 36 आले. 10 बॉलाच्या नंतर स्ट्राईक भेटले 36ला. तो वाट बघा असेल बाहेर समोरचा पिक्चर बघता नुसता. बॅटिंग तरी गाव बॅटर बघा, कॅच होतीच रे त्याला. ट्राय करायला पाहिजे होता. मोरेश्वर आहे बॉलिंग व 4 बॉलां 13 दिल्या मोरेश्वरनी. पण एडूस कराय बी चांगलाच काम करले. ताई एक्स्ट्रा प्लेअर बाहेर करा तो. बाबा यावेळेस पण ऑन साईडला. पण आता फिल्डर तिकडे कॅच होईल का बघायला लागेल. नाही हिमांशू म्हणजे चूक तर होणार ना त्याच्या वेळेला. चांगलीच कॅच घेतले ना. पहिला विकेट, पहिला धक्का लागले. हेडू सार्थक कालन यो तर घातक आहे ते. यो कसं आहे काही तर फटक्याशी नाही तर उपाशी. आता त्याचा विषय बेकार आहे. अमर ठाकूरला 3 चक्कर मारले त्यांनी. नाईटला ना आज कोणला मारले 3. आज पण 3 षटकार मारले त्यांनी. मी बघला त्याला बॅटिंग करताना. भाव्याला मारलं वाटतं. भाव्या रातभर काही झोपणार नाही. सार्थकने 3 षटकार मारल्यानंतर ये हो नाही काय करता ये ना. बॅटली रन इथ्या दोन्ही बनायला चाललेला 500 टमांचे. पण काही ना 2 रन बॅटल्यान ना. ओव्हर पूर्ण झाली दुसरी. 2 ओव्हरच्या नंतर झाल्यान धावा 35 करायच्या. 73 35 झाल्यान ना. आता 12 बॉलां किती लागतात बघा. 38 लागतात. पहिले 12 बॉलां 35 झाल्यान ना. पुढच्या 12 बॉलां 38 करायच्या आहेत. चला बघू शकता आपण येस टेलिव्हिजन स्क्रीनवर. गावन लोढा आले ना. माडा किंग आमचे गबऱ्या बघा. प्रणव पाटील गाडा मालक. आपण माडाला डेव्हलपमेंट झालेले आता प्रत्येकी ठिकाणी आपण पाहत आहोत. शिडोन अद्दितीले आपण पाहतोय. म्हाडा त्या अपार्टमेंटचा बिल्डिंग तुम्ही पाहू शका सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. विजयासाठी आता 38 धावांची गरज असेल बघा. आयोजकांनी सूचना केली होती त्यामुळे आम्ही 2 षटके केले आगरी भाषेत. पण आता 12 चेंडू आणि 38ची गरज आहे. सामना महत्वाचा आहे. पहिल्या 12 मध्ये 35 झालेल्या आहेत.
चला सराव बंद करा आता. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. 12 चेंडू 38ची गरज आणि गोलंदाजी मार्क मध्ये आता वापर केला जाईल. गोलंदाज रितेशने आजच्या दिवसात 2 झेल ड्रॉप केलेले आहेत, त्यामुळे आता त्याला महत्वपूर्ण कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल. 12-38चं समीकरण घेऊन बॉलिंग मार्क वरती रितेश. पहिला बॉल. मोरेश्वर फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन करतायत. पहिला चेंडू ऑफ साइड मध्ये लॉफ करायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला एक सोपा झेल. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण पाहतोय मयूर कोणती चूक करणार नाहीये. विकेट नंबर 2 गॉन. डीजे विजय आपण पाहतोय. अप्रतिम संगीत आमच्या आवाजाची सलग 2 दिवस काळजी घेणार आहात. सावंत सर भरपूर हसत होते जेव्हा मी आगरी भाषेत समालोचन करत होतो. ती मजा वेगळी आहे बघा. आगरी भाषेमध्ये एक वेगळी गोडी आहे, एक वेगळी मजा, एक वेगळी रंगत आहे. आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असायलाच हवा. आणि इथं 18 फेब्रुवारी पासून आपण पाहणार आहात भारतातील एक नामांकित क्रीडा स्पर्धा, दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 थरार. ऑन साइडला फटका चांगला. फिल्डर तिकडे आणि त्यांचा वाक्याच्या बाहेर. मिड विकेटचा पार. चौकार. अप्रतिम स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. ऑन साइडला वळवला चेंडू डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर तिकडे होते, त्यांचा आवाक्याच्या बाहेर. 4 धावा येतात. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ केलाय. थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये डिपॉझिट केला. जागते रहोचा इशारा दिला बॅटर रोहित दादाचा. बॅटमधील चौकारानंतरचा शानदार, धमाकेदार, असरदार, रुबाबदार, वजनदार षटकार. बॅट समोर लॉफ केला. सरळ बॅट ओव्हर द बॉल असेल. 9-28. 9-28चं समीकरण आहे. ऑन साइडला वळवलंय बॉल. बराच काळामध्ये कॅच कंप्लीट केली आहे. रनआउटची संधी हुकवली आहे. ओ काय घडलंय. रिव्ह्यूची मागणी केली. आता एक्झॅक्टली कशासाठी. वेस्टा भीमरसाठी रनआउट आहे का याची. येस रनआउट तर आहे. रनआउट तर आहे, पण चेक करूया आपण. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली वेस्टासाठी. चला फेअर डिलिव्हरी असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहिलं तिसऱ्या पंचाने आणि त्यानंतर हा निर्णय दिला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मग कॅच आउट असेल पंच. येस, कारण स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर झेल टिपला गेला आणि कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. म्हणजे एकही धाव नसेल. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज रितेश वळतोय. 10 धावा त्याने खर्च केलाय 4 चेंडू मध्ये. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. समीकरण बदललंय. येणारे 8 चेंडू 28 ची गरज आहे. 8-28. ऑन साइडला लॉफ करायचा होता. प्लेयर मिस. सेमीफायनलचा थरार आपण अनुभवतात. शिरडोन चषक 2025 दीप्यमान पर्व मेगा सेमीफायनल. उद्या मात्र इथून जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. भूषण स्ट्रायकिंग इनवरती. अंतिम चेंडू या षटकातला. ऑफ साइड रिजन मध्ये लॉफ केलाय. फिल्डरला शोधून काढलाय. विकास पाटील चेंडू खाली कोणती चूक करणार नाहीये. फलंदाज
28 धावांचा समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल मैदानात. 7 मध्ये धावा झाल्यात. 45 पाटलाग 73चा करायचा आहे. 6 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण. बॉलिंग मार्कवरती फॉरहँड वरून गोलंदाज सुमित म्हात्रेला आपण पाहणार आहोत. स्क्रीनवर सध्या पाहू शकाल विकास जन झेल टिपला. सुमित म्हात्रे पहिला बॉल ड्राईव्ह केला गेला. फटका सुंदर आहे. कव्हरच्या दिशेने आपल्याला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. लॉंग दी कापेट फिल्डर तिकडे तैनात आहेत. 2 धावा मिळतात. कॅज्युअल अप्रोच थोडा आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडू आणि विजयासाठी आता 26ची गरज असेल. 5-26 समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक 47 वर 47 ऑन बोर्ड. 5 चेंडू 26 समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. 73 धावांचा पाठलाग करायचा होता. ऑन साइडला फटका चांगला आहे. फटक्यात होतं वजन. धावा मिळतील. अर्धा डझन. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पलीकडे चेंडू हवाई यात्रेवर षटकार. गरज आहे या मॅच मध्ये. 4-20 समीकरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सोडून दिलाय व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेचा इशारा. 4 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. स्ट्रायकिंग इनवरती बॅटर सार्थक काळनला आपण पाहणार आहोत. विक्रम आहे त्याच्या नावावरती. यंदाच्या हंगामामध्ये 2 वेळा 3 चेंडू 3 षटकार ठोकल्यात. या मॅच मध्ये तसा पराक्रम करावा लागेल. म्हात्रेच्या विरोधात बॅटची एज बाहेरची कडा. त्यानंतर एकदा पूर्ण म्हणजे आता 3 चेंडू आणि 3 षटकार ठोकावे लागतील. 3 गोल्डन सिक्सर महत्वाचे असतील. 3 चेंडू 3 षटकार येतील का पाहूया. 3 चेंडू 18ची गरज आहे. 55 झालेल्या आहेत. पाठलाग 73चा करायचा आहे. सुमित म्हात्रे बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. 1 चेंडू भरपूर महत्वाचा असलेला डिसायडर बॉल. हा चेंडू ठरवेल की सामना पुढे कोणाचा बाजूने झुकलेला राहील. 3-18 डिसायडर बॉल. बॅटची थर्ड मॅन ऍक्शन मध्ये मागे चूक झाली आहे. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावांची गरज आहे. 2-14चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. सेमीफायनलचा थरार आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये सध्या ड्रायव्हिंग सीट वरती टीम देसाई तुम्हाला पाहायला मिळते. रुची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई संघाने आता फक्त औपचारिकता शिल्लक. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. आजच्या दिवसातली ही अंतिम लढत. सेमीफायनलचा सामना. इथून जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेचा मेगा फायनल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शिरडोन चषक एक नामांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आणि औपचारिकता पूर्ण. शेवटच्या बॉलवरती सार्थकचा बॅटमधनं षटकार तर जरूर आला. पण सामना संपला. मॅच फिनिश. आणि या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल झालेला पहिला संघ आपण पाहत आहोत तो अर्थातच जय वागेश्वर रुची प्रतिष्ठान देसाई. वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन आयोजित शिरडोन चषक 2025 आणि या स्पर्धेतला पहिला मेगा फायनलिस्ट ठरला.